हॅलो हाय फ्रेंड्स, आहे माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ जो मी आज पोस्ट करणार आहे एकदम टम्म फुगलेली पुरी आणि भाजीचा। चला तर मग अतिशय या सोप्या रेसिपीला आपण स्टार्ट करूया। जसं आपण चपाती करण्यासाठी पीठ मळतो अगदी तसंच पुरीसाठीही पीठ मळायचं आहे। पण याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे। याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ मध्ये थोडासा रवा ॲड करणार आहे आणि सेम आपण चपातीला करतो तसंच थोडंसं मीठ आणि तेल टाकून याचं कणिक छानपणे मळून घ्यायचं आहे। खूप घट्टही ठेवायचं नाही आणि खूप सैलही करायचं नाही, एकदम परफेक्ट मध्ये याचं पुरीसाठी पीठ मळून तयार करायचं आहे। टिप नंबर 1, जेव्हा आपण पिठामध्ये रवा ॲड करतो ना पुरींसाठी, तेव्हा त्याच्यामुळे पुरी अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी लागतात। यूट्यूबवरची ही माझी डिटेलमधली पहिली रेसिपी आहे बरं का। ज्यांनी पण नवीन बघत असतील माझे चॅनल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सकट पुढच्या व्हिडिओज नक्की बघायला भेटतील। आता पिठाला थोडासा आराम करू द्या, तोपर्यंत एक कुकर किंवा एक कढईमध्ये तेल टाका। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आहेत। कांदे कसे घेणार, जर मोठा असेल तर एकच घ्या आणि जर मीडियम साईजचे असतील तर 2 घ्या। कांदा छान गोल्डन रंगावरती येऊस्तोवर त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता कांदा गोल्डन रंगावरती आल्यानंतर तर याच्यामध्येच टोमॅटो चिरून घालायचे आहेत। टोमॅटो ही थोडेसे मऊ होईपर्यंत ह्याला चांगलेपणे परतून घ्यायचे आहेत। एकदा टमाटे परतून मऊ झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। आता एका मिक्सरच्या जारमध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि जे आपण मिश्रण करून घेतलं होतं कांदा आणि टोमॅटोचं ते याच्यामध्ये टाकून छानपैकी वाटण करून घ्यायचं आहे। आपला मसाला तयार झालेला आहे। आता करूया भाजीला सुरुवात। भाजी तयार करण्यासाठी परत तोच कढई किंवा कुकर घ्या, त्याच्यामध्ये तेल टाका। तेल गरम झाल्यानंतर जे आपण मिश्रण वाटण तयार केलेलं होतं मसाला ते याच्यामध्ये टाकून छानपैकी याला परतवून घ्यायचं आहे। टिप नंबर 2, आपण कांदा आणि टोमॅटो पहिलेच परतून छान शिजवून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे हा मसाला शिजायला जास्त वेळ लागत नाही। या मसाल्यामध्ये आपण आता थोडेसे सुके मसाले आपण ॲड करून घेऊयात। आता याच्यामध्ये मी घातलेले आहे 1 ते 2 चम्मच मीठ, स्वादानुसार तुम्ही घाला। याच्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा तिखट आणि थोडंसं गरम मसाला मी याच्यामध्ये घालत आहे। तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडते कोणतेही मसाले ॲड करू शकता। ड्राय मसाला ॲड झाल्यानंतर याला थोडंसं परतून परत एकदा एक वाफ काढून घ्यायची आहे। आय डोंट नो माझा व्हॉइस कसा येतो, कारण माझ्याकडे माईक नाही आहे, पहिल्यांदा मी व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा बरं का। आपला जो मसाला आहे याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झाला, ह्याला तेल सुटलं की याच्यामध्ये मी बटाटे ॲड करणार आहे। बटाटे मी ऑलरेडी चिरून घेतलेले आहे, त्याचे सालटे काढून घेतलेले आहे, सगळं करून झालेलं आहे, तर ते मी यामध्ये ॲड करते आहे। एकदा भाजी छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात सगळीकडून। मिक्स करून झाल्यानंतर आता तुम्हाला भाजी केवढी पातळ आणि घट्ट हवी आहे याच्या अनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा। पाणी गरम करून घाला, पण मी जास्त आळशी आहे त्याच्यामुळे मी थोडंसं थंड पाणीच ॲड केलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करून घाला। आता ह्याच्यामध्ये आपण कुकरला शिट्टी करून घेऊया। 2 ते 3 शिट्टीमध्ये बटाटा शिजून जाईल। कुकरचं झाकण होऊन शिट्ट्या होऊन द्या, भाजी होईपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊयात। आता आपण जे पीठ मळलेलं होतं पुऱ्यांसाठी ते परत एकदा थोडंसं हातावरती मळून घेऊयात आणि जेवढ्या साईजच्या हव्यात, जेवढ्या जाड कमी हव्यात तेवढ्या पुऱ्या लाटून घ्या। मी इथे आधी 5-6 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। करता करता एका साईडला तेल गरम करायला ठेवून देऊयात। आता तेल गरम झालेलं असेल तर त्याच्यामध्ये एक पुरी सोडून द्या। झाऱ्याच्या सहाय्याने पुरीला एका साईडला असं थोडंसं दाबून दाबून हे करायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं की पुरी टम्म फुगते। सुरुवातीची पुरी थोडीशी कमी गोल्डन ब्राऊन होऊ शकते बरं का, पण नंतरची पुरी एकदम मस्त गोल्डन ब्राऊन होणार, कारण तेव्हा ऑइल एकदम कडकडीत होतं। अशा प्रकारे आपण दुसऱ्या तिसऱ्या पुऱ्या सुद्धा तळून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, पुऱ्या सर्व एकदम टम्म आणि छान फुगलेल्या आहेत। मस्त असा त्याला गोल्डन असा ब्राऊन कलर सुद्धा आलेला आहे। अशा प्रकारे जर तुम्ही पुरी बनवलात ना तर ही पुरी भरपूर वेळापर्यंत मऊ पडणार नाही।
टम्म फुगून राहतील आणि असं नाही की एकदम कडक होतील, असंही नाही, क्रिस्पी आणि मऊ एकदम छानपैकी तुमच्या पुऱ्या बनवून रेडी होतील। हे बघा किती सुंदर अशा ह्या पुऱ्या दिसत आहेत आणि अशा लागतात सुद्धा सुंदर। जेवढे पण तुम्ही पुऱ्या बनवणार त्या सर्व पुऱ्या फुगणार। एकदा मी सांगितल्याप्रमाणे बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करा। प्रकारे मी सर्व पुऱ्या तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत। इथं टम्म फुगलेल्या आहेत सर्व। आता आपण भाजी एकदा चेक करूया। वाव, किती मस्त वाटतेय। घरी पाहुणे आले असतील आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल ना, तर ही पुरी भाजीची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा। चवीला सुद्धा एकदम मस्त लागते आणि बनवायलाही अतिशय सोपी। तुम्ही ही माझी पहिलीच रेसिपी बघत आहे। आणखीन अशा रेसिपीसाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि माझ्या अशा छान छान रेसिपीज बघत राहा, घरी बनवत राहा, खावा, खुश राहा। ते सगळं पण ठीक आहे, पण व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा। मी एक घास तोडून तुम्हाला दाखवते आहे की किती मस्त ही भाजी झाली आहे। बटाटा सुद्धा एकदम सॉफ्ट शिजलेला आहे। ओके, बाय बाय। मी ऋतिका, भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये।